बघा, आईच्या ठिकाणी काय आहे? आईच्या ठिकाणी कळवळ आहे. बघा ना, लेकरू कसंही असू द्या पण त्या आईला कसं असतं? प्रिय असतं. लेकरू कसंही असू द्या पण त्या आईला कसं असतं? प्रिय असतं. हो, लेकरू काळमिट्ट होतं, नाकामधून सर्दी येत होती, पोट वाढलेलं होतं आणि ते लेकरू रस्त्यावरून येत होतं आणि आई समोरून येत होती आणि आई काय म्हणते? आला माझा भाग. आई काय म्हणते? आला माझा भाग. ते कसं असतं? काळमिट्ट असतं, नाकामधून सर्दी येते, डोळ्यामधून अश्रू येतात, तरी आई काय म्हणते? आला माझा भाग. आईच्या ठिकाणी काय आहे? कळवळ आहे. बघा, अशीच एक महिला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला निघाली होती. तेव्हा तिने 1 लाखाची साडी परिधान केली होती. महिला मंडळ, 1 लाखाची सुद्धा साडी असते बरं का. तिने 1 लाखाची साडी परिधान केली होती आणि आपल्या लेकराला कडेवरती घेतलं आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला निघाली होती. तेव्हा लेकराच्या नाकामधून सर्दी आली. तेव्हा त्या आईने लेकराची सर्दी पदराने पुसली आणि शेजारची बाई म्हणाली, अगं तुझी ही 1 लाखाची साडी आहे आणि तू 1 लाखाच्या साडीने लेकराची सर्दी पुसली. तेव्हा ती आई म्हणाली, अगं ह्या 1 लाखाच्या साडीचं काय घेऊन बसलीत? काय म्हणाली? अगं ह्या 1 लाखाच्या साडीचं काय घेऊन बसलीत? हा तर माझा सोन्याचा गोळा आहे. काय म्हणाली? हा तर माझा सोन्याचा गोळा आहे. बघा, आईच्या ठिकाणी काय आहे? कळवळ आहे. पण ऐका, महिला मंडळ, प्रेम तिथं प्रेम ठेवा आणि संस्कार तिथे संस्कार ठेवा. बघा ना, मुलगा दारू जरी पेला ना तरी आई काय म्हणते? माझा मुलगा दारू पेणारच नाही. पण ऐका, प्रेम तिथं प्रेम ठेवा आणि संस्कार तिथे संस्कार ठेवा. का? बघा ना, ह्या आजींनी आपल्या मुलांना किती संस्कार दिले. ह्या कार्यक्रमावरून दिसून येतं ह्या आजींनी आपल्या लेकरांना किती संस्कार दिले. तुम्हाला जर वाटत असेल ना आम्ही गेल्यानंतर आमच्या लेकराने सुद्धा असाच कार्यक्रम केला पाहिजे, तर लेकरांना काय द्या? संस्कार द्या. ऐका, या जगामध्ये मुलं वडिलांच्या नावावरून ओळखली जातात, पण अशी काही 2 मुलं होऊन गेली ती आईच्या नावावरून ओळखली जातात. एक हनुमंतराई आणि 2 छत्रपती शिवाजी महाराज. बघा ना, हनुमंतराई सुद्धा आईच्या नावावरून ओळखले जातात. ज्या वेळेस हनुमंतराय पोटामध्ये होते ना तेव्हा अंजनी माता ऋषिमुखी पर्वतावर ओम नमः शिवाय नामाचा जप करायच्या. बघा ना, अहो अंजनी मातेमध्ये एवढं सामर्थ्य होतं. अंजनी मातेचं दूध जरी दगडावर पडलं ना तर त्या दगडाला सुद्धा छिद्र पाडत होतं. एवढं वज्रशील होतं, एवढं हनुमंतराय म्हणून महाबली होते. बघा, आणि 2 छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आईच्या नावावरून ओळखले जातात. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसाव्या लागल्या व्यथा आणि छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरी गाता. त्यांचं नाव जिजाऊ राजमाता. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज एकच दिवस तमाशा बघायला गेले होते. तेव्हा जिजाबाई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानाखाली दिले आणि सांगितलं, राजा तुम्हाला बाई नाचवणारा राजा नाही व्हायचं. काय म्हणाल्या? राजा तुम्हाला बाई नाचवणारा राजा नाही व्हायचं, बाई वाचवणारा राजा व्हायचंय. काय म्हणाल्या? बाई वाचवणारा राजा व्हायचंय. शिवने